इंडिया आघाडीमध्ये काँग्रेसच्या धोरणांवर टीकेचे सूर. आदित्य ठाकरे राऊतांना हरियाणा निवडणुकीमधील किस्सा सांगत केजरीवालांची काँग्रेसवर टीका. केजरीवालांसोबत झालेला संवाद सामनामधून समोर. आदित्य ठाकरे आणि राऊतांसोबतच या चर्चेमध्ये केजरीवालांची काँग्रेसवर टीका. त्यांना भाजप नाही तर मोदींविरोधामध्ये केजरीवालांना हरवायचं होतं. केजरीवालांसोबत झालेल्या चर्चेचा तपशील सामनाच्या रोखठोकमधून समोर. हरियाणात आप आणि काँग्रेसची युती झाली असती तर निकाल वेगळा असता. महाराष्ट्रातही आम्ही काही गोष्टी सहन केल्या आहेत. संजय राऊतांची दिल्लीच्या निकालावर प्रतिक्रिया. केजरीवालांनी नेमकं कुणाविरोधात लढायचं हे आधी ठरवावं. भाजपचं खापर इतरांवर फोडण्यापेक्षा आत्मचिंतन करा. नवनियुक्त काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा केजरीवालांसह राऊतांना सल्ला आहे. लव्ह जिहादची वास्तविकता कोर्टाच्या निर्णयातून समोर आलेली आहे. लव्ह जिहादबाबत योग्य कारवाई राज्य सरकार करेल. फडणवीसांची प्रतिक्रिया. तर लव्ह जिहाद कायदा सामाजिक ध्रुवीकरणासाठी केलेला प्रयत्न आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका. तत्कालीन कृषी मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाची माहिती द्या. सुरेश धस यांचं कृषी विभागाचे सचिव विकास चंद रस्तोगी यांना पत्र आहे. तत्कालीन कृषी मंत्री अधिकाऱ्यांनी कोट्यावधींचा भ्रष्टाचार केलाय. पत्रातून सुरेश धस यांचे गंभीर आरोप आहेत. गुन्हेगारांना शिक्षा व्हावी असं धस कधीच बोलले नाहीत. राजकारण कधी पलटी मारतील हे सांगता येत नाही. सुरेश धसांविरोधामध्ये सोमनाथ सूर्यवंशींचे कुटुंबीय आक्रमक झालेत. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये फरार असलेल्या कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्याचे कोर्टाचे आदेश आहेत. सीआयडीनं केलेल्या अर्जानंतर बीड कोर्टाचे आदेश आहेत. संदीप क्षीरसागर आणि अजित पवारांची भेट. जुन्नर बाजार समितीमध्ये क्षीरसागर आणि अजितदादांची भेट. संदीप क्षीरसागर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत. कृष्णा आंधळेचा पाठीराखा कोण हे सर्वांना माहिती आहे. पाठीराख्यांकडून कृष्णा आंधळेला अभय. धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादीचं महत्त्व कमी करण्याची सुरेश धस यांना सूचना होती. आका, बंदूक, टिप्पर हे शब्द जाऊन आता मांडवली हा शब्द आलाय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची सुरेश धसांवर टीका आहे. न्यायालय इमारतीच्या कामावरून आणि स्वच्छतेवरून अजित पवारांनी अधिकाऱ्यांना झापलाय. जुन्नरमध्ये उद्घाटन प्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाला झापलाय. ठाण्यात माणिकराव कोकाटेंच्या विरोधामध्ये शेतकरी कामगार पक्षाचं आंदोलन. कोकाटेंनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध. शेतकरी कामगार पक्षाकडून राजीनाम्याची मागणी. सिंधुदुर्गमधील शिवरायांच्या पुतळा उभारणीची पायाभरणी आता शिवजयंतीच्या दिनी होणार आहे. जिल्हा पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीमध्ये पायाभरणी संपन्न होणार आहे. बदलापूरमध्ये भाजप एखादी सत्ता जिंकेल. विधानसभेत सगळे विरोधक असतानाच आता भाजपची ताकद दाखवली आहे. आमदार किसन कथोरे यांच्याकडून विश्वास. कोल्हापूरमध्ये भाजपकडून पश्चिम महाराष्ट्र संघटन पर्व कार्यशाळेचे आयोजन. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते कार्यशाळेचं उद्घाटन. लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाबाबतचा तपास करण्याची प्राप्तिकर विभागाची मदत घेणार असल्याची माहिती. लाभार्थी महिलांचं उत्पन्न, कागदपत्र, जमीन याची तपासणी होणार आहे. 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांना या योजनेतून वगळलं जाईल. सूत्रांची माहिती. टोरेस घोटाळा प्रकरणी युक्रेनियन अभिनेत्यावर आणखी एक गुन्हा दाखल झालाय. फसवणूक, बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय. आरोपी एरमन इटियन सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटमधील एका शोरूममध्ये मराठी तरुणाला हिंदी गुजराती बोलण्यास जबरदस्ती केल्याचा प्रकार समोर आला आहे. तरुणाकडून ठाकरेंच्या शिवसेनेच्या दक्षिण मुंबईचे विभाग प्रमुख संतोष शिंदेंकडे तक्रार. समज दिल्यानंतर मॅनेजरनं माफी मागितली. बेळगावच्या सराफा बाजारात सोने चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण. सोनं 1100 तर चांदी 2100 रुपयांनी स्वस्त. सोनं 85,200 रुपये तोळा आहे तर चांदी 96,200 रुपये किलो आहे. अमरावतीमधून नागपूरला जाणाऱ्या भरधाव शिवशाही एसटी बसचा पुढचा टायर निखळलाय. सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही. कोल्हापूर जिल्ह्यात जीबीएसचा दुसरा बळी. दोनवेवाडीमधील 64 वर्षीय व्यक्तीचा जीबीएसनं मृत्यू झालाय. कोल्हापूरमधल्या जीबीएस रुग्णांची संख्या सध्या 26 वर आहे. अमरावतीमध्ये जिल्ह्यातील तब्बल 71,000 वीज जोडण्या खंडित. थकबाकी वसुलीसाठी महावितरणची मोठी कारवाई. 66,92 लाखांच्या थकीत वीज वसुलीसाठी पडताळणी. सोलापूरमध्ये तरुणानं ऑनलाईन गेममध्ये शेत विक्रेतीतील 78 लाख रुपये गमावलेत.
कुर्डुवाडी पोलिसात तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल. भंडाराच्या नवेगाव नागझिरा अभयारण्यालगत आमगाव खुर्दमध्ये महर्षी ॲडव्हेंचर्सच्या वतीनं प्रात्यक्षिकाचं आयोजन. काँग्रेस नेते नाना पटोलेंनी हॉट एअर बलूनचा आनंद लुटलाय. दख्खनचा राजा ज्योतिबाच्या खेट्यांना आजपासून प्रारंभ झाला. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं या जयघोषामध्ये लाखो भाविक दर्शनासाठी हजर झालेत. सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधामध्ये शेतकरी कामगार पक्ष आक्रमक. महामार्ग रद्द करा अन्यथा 23 मार्चला शेतकऱ्यांकडून आत्मदहनाचा इशारा. त्याचप्रमाणे जमिनी घेण्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांनाही रोखण्याचा इशारा आहे. साताऱ्याच्या पश्चिम भागामधील यवतेश्वर जवळील गणेश खिंडीत कास पठारावर अज्ञात व्यक्तीनं आग लावली. पर्यटकांची वन विभागाकडे कारवाई करण्याची मागणी आहे. शासनाची दिशाभूल करून नोकरी मिळवणाऱ्या तलाठ्याला निलंबित करण्याची मागणी. धाराशिवच्या उमरग्यात 5 दिवसांपासून महिलेचं उपोषण सुरू आहे. सातारामधील शिवथरमध्ये एसबीआयचं एटीएम फोडून रोकड लंपास करण्यात आलेली आहे. चोरीमधील आरोपीचा शोध सुरू आहे. घटना सीसीटीव्ही कैद झाली. धाराशिवमध्ये दिव्यांगांना कृत्रिम पाय आणि श्रवण यंत्रांचं वाटप करण्यात आलंय. सांजामधील जिल्हा परिषद शाळेत सेवाभावी संस्थेकडून विविध साहित्याचं वाटप करण्यात आलंय. नवी मुंबईमध्ये स्पीड चेक करणारी गाडी चक्क वाहतूक पोलिसांच्याच घराखाली पार्क केली होती. वाहतूक पोलिसावर कारवाई होणार का याकडे लक्ष आहे. नाशिक शहर परिसरामधील वातावरणात कमालीचा बदल. पहाटे आणि रात्री थंडीचा कडाका तर दिवसा उन्हाचा तडाखा आहे. काल कमाल तापमान 34.9 अंश तर किमान तापमान 12.2 अंश सेल्सिअस. पूर्व उपनगरामधील आता नागपूरमधील पाणीपुरवठा उद्या बंद राहणार आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत सुधार कामांसाठी 12 तासांचं शटडाऊन घेण्यात येणार. महावितरणकडून अमरावती जिल्ह्यातील तब्बल 71,000 वीज जोडण्या खंडित. 66 कोटी 92 लाख रुपयांच्या थकीत बिल वसुलीसाठी महावितरणची लगबग. नांदेडच्या शेतकऱ्यांना 25 गुंठ्यात वांगी लागवड करत मिळवले चांगलं उत्पन्न. सायन्ना मोडेवाडा यांनी पाण्याचं योग्य नियोजन करत केली वांग्याची शेती. कराड शेती उत्पन्न बाजार समिती आवारामधील अंतर्गत रस्त्याच्या कामांना शुभारंभ झाला. उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या उपस्थितीमध्ये भूमिपूजन. संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे मंदिराला आकर्षक सजावट. मंदिरात भाविकांची गर्दी. शाळकरी विद्यार्थ्यांनी मानवी साखळीतून साकारली आहे शिवरायांची प्रतिकृती. परभणीच्या जिंतूर तालुक्यामधील कौसडी येथील विद्यार्थ्यांचा नेत्रदीपक उपक्रम. वाशीमध्ये टोमॅटोचे दर कोसळलेत. शेतकऱ्यावर आर्थिक संकट आहे. भाव मिळत नसल्यानं काही शेतकऱ्यांनी बागा उपटून टाकल्यात. अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीमुळे सांगली आणि कोल्हापूरला कोणताही परिणाम होणार नाही. ज्येष्ठ शेतकरी नेते रघुनाथदादा पाटलांची प्रतिक्रिया. जळगावच्या मुक्ताईनगरमधील कुर्हा काकोडा परिसरात हरभरा आणि तूर मळणीला सुरुवात झाली असून उत्पादनात मात्र मोठी घट आहे. शेतकरी हवालदिल. पिंपरी चिंचवड पालिकेकडून अनधिकृत बांधकामावर कारवाई. 800 एकर भूभागावरील 45 बांधकामं जमीनदोस्त करण्यात आली आहेत. लाखो नागरिक बेरोजगार झालेत. छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचं देखील नुकसान झालंय. अकोला जिल्ह्यामधल्या बार्शी टाकळीच्या महागावात अतिक्रमण विरोधी कारवाई. 40 कुटुंब बेघर. न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई. जळगावमध्ये आरटी प्रवेशाकरिता खोटी कागदपत्र सादर केल्यास गुन्हा दाखल होणार आहे. जळगाव जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा इशारा आहे.